काल आपण पाहिले होते रिलेशन, आज इम्पॉर्टंट आहे खूप, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन म्हणजे टँजेन्शियल असते, आर अल्फा पहिला होता आणि वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर आर हे पाहिलं होतं. त्याबरोबर वेक्टर फी इज इक्वल टू आपण आर ओमेगा, फी इज इक्वल टू आर ओमेगा पाहिला होता आणि वेक्टर व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस वेक्टर आर असं पाहिलं होतं वेक्टर फॉर्ममध्ये. याच्यात ए परपेंडिक्युलर टू अल्फा परपेंडिक्युलर टू आर, त्याबरोबर व्ही परपेंडिक्युलर टू ओमेगा परपेंडिक्युलर टू आर असते. ॲक्सलरेशन दोन प्रकारचे म्हणजे फीची किंमत बदलत असेल तरी वेगात बदल होतो, चेंज होत असेल तर असणारं ॲक्सलरेशन ही एटी असते आणि या एटीची दिशा व्हीच्या दिशेत असते, एटीची दिशा व्हीच्या दिशेत असते. ही मॅग्निट्यूड ऑफ व्ही सेम राहत असेल बट डायरेक्शन ऑफ व्ही चेंज होत असेल तर तयार होणारं ॲक्सलरेशन ए आर रॅडियल किंवा सेंटिपिटल असते. त्यावेळेस हे ए आर परपेंडिक्युलर टू व्ही असते, हे अलॉंग द रेडियस असते आणि टुवर्ड्स सेंटर असते, अलॉंग रेडियस अँड टुवर्ड्स सेंटर असते, सर्कल. इथपर्यंत माहिती, अलॉंग रेडियस अँड टुवर्ड्स सेंटर असते. ओके, आज आपण नॉन युनिफॉर्म पाहणार आहे. नॉन युनिफॉर्मचा अर्थ काय? नॉन युनिफॉर्मचा अर्थ काय? नॉन युनिफॉर्म चा अर्थ काय? चेंज इन वेलोसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी दोन प्रकारे चेंज होती, एक तिच्या मॅग्निट्यूड मध्ये चेंज, आणि दुसरा कशात? डायरेक्शन मध्ये चेंज, तरी देखील चेंज इन व्हेलॉसिटी होत असते. ओके, त्यावेळेस त्याला नॉन युनिफॉर्म म्हणतो. त्यावेळेस त्याला काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म. मग डायरेक्शन मध्ये चेंज होतो याचा अर्थ तुम्हाला वेक्टर फॉर्म घ्यावा लागेल आणि म्हणून या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स काय? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स काय? त्याला म्हणतात शॉर्ट मध्ये नॉन युसीएम. काय म्हणतात त्याला? शॉर्ट मध्ये नॉन युसीएम. सर्क्युलर मोशन विथ व्हेरिएबल अँग्युलर स्पीड. काय म्हणलं मी? सर्क्युलर मोशन विथ व्हेरिएबल म्हणजे चेंज, व्हेरिएबल अँग्युलर स्पीड. आता ओमेगाची दिशा तर असे असते, डायरेक्शन बदलणार नाही, ओमेगाची किंमत बदलेल. किंमत बदलती याचा अर्थ व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आर तर फिक्स आहे, ओमेगा बदलला की व्ही बदलेल. बरोबर? म्हणजेच काय, लिनियर स्पीड देखील बदलतो, त्याबरोबर त्याची डायरेक्शन बदलते. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, व्हेरिएबल अँग्युलर स्पीड is called as non-UCM. मग या ठिकाणी पहा, एक्सप्रेशन फॉर resultant acceleration
of a particle in non-UCM. Consider here, what is the velocity? Vector V is equal to vector omega cross vector R. Say that equation 1. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण. डिफरन्शिएट म्हणतात त्याला. डेरिव्हेटिव्ह मीन्स डिफरन्शिएट with respect to time on both sides. Okay, d by dt of V is equal to d by dt of omega cross R. मॅथ मध्ये y is equal to uv असेल, प्रोडक्ट असेल तर dy by dx, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, u तसा ठेवला, v चा डेरिव्हेटिव्ह काढला, प्लस असते फी तसा ठेवायचा, यू चा डेरिव्हेटिव्ह काढला. बरोबर, हा फॉर्म्युला आहे प्रोडक्टचा. पण इथं मी हा यू पहिला आहे आणि हा दुसरा आहे. इथं यू पहिला, हा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, हा दुसरा पुढे आणलाय. इथं वेक्टर फॉर्म मध्ये जागा बदलता येत नाही. एकदा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, हा असाच ठेवायचा, प्लस करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, हा असा ठेवायचा. मग काय येईल, डीव्ही बाय डी टी, ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह डी ओमेगा बाय डी टी क्रॉस वेक्टर आर प्लस ओमेगा तसाच ठेवला क्रॉस डी आर बाय डी टी. ओके, बट डी ओमेगा बाय डी टी is equal to अल्फा असते, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि हे डिस्प्लेसमेंट असते, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट इज द व्ही. वरती किमती ठेवल्या आपण, डीव्ही बाय डी टी बरोबर ऍक्सलरेशन डीव्ही बाय डी टी इज इक्वल टू अल्फा क्रॉस वेक्टर आर प्लस ओमेगा क्रॉस वेक्टर व्ही. बरोबर, आणि इट इज द रिझल्टंट ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू अल्फा क्रॉस वेक्टर आर प्लस ओमेगा क्रॉस वेक्टर व्ही. सो दॅट इक्वेशन नंबर 2. मग आपण हे पाहिलंय, हे काय रे, एटी टँजेन्शियल ऍक्सलरेशन, एटी इज इक्वल टू अल्फा क्रॉस आर. आपण ए म्हणलं होतं त्याला, पण इथं आता ए हा रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट ऍक्सलरेशन आहे. तर हा राहिलेला कोणता, तर ओमेगा क्रॉस व्ही. इट इज द एसी किंवा ए आर, दॅट द रॅडियल ऍक्सलरेशन. याला 3 म्हणतो, याला 4 म्हणतो. मी जर वरती किमती ठेवल्या तर वेक्टर ए इज इक्वल टू ए टी प्लस ए आर. सो दॅट इक्वेशन नंबर 5. इट इज द रिझल्टंट ऍक्सलरेशन ऑफ नॉन युसीएम साठी. मग जर मी हॉरिझॉन्टल सर्कल काढतो, हे हॉरिझॉन्टल सर्कल, हे सेंटर ओ. आता या ठिकाणी पहा, समजा पार्टिकल इथे, हा पार्टिकल इथे, हा असा फिरत असेल तर इथं वेलॉसिटीची दिशा, ही वेलॉसिटीची दिशा, व्हीच्या दिशेत कोण असतो रे, टँजेन्शियल ऍक्सलरेशन. हा व्हीच्या दिशेत एटी, म्हणजे याची डायरेक्शन फिक्स झाली. ही रेडियस आहे, रेडियसच्या दिशेत हा ए आर अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, हा ए आर हा झाला. मग या दोघांचा रिझल्टंट काय, दोघांचा रिझल्टंट काढायचा असतो
याचा शेवटचा टोक बाण मी इथपर्यंत घेतलाय म्हणजे या बाणाची लांबी याची किंमत रिप्रेझेंट याला पॅरलल शेवटच्या टोकात हे शेवटचे आणि याच्या शेवटच्या टोकातून इथून या AR ला पॅरलल हा इथं क्रॉस झालाय तर हा इथून इथपर्यंत सॉरी हा E ओके रिझल्टंट एक्स याने केलेला अँगल आहे थीटा मग हा AT समोरासमोर आणि हा AR कोणताही ट्रायंगल वापर इथे अँगल किती असतो 90 कारण या ठिकाणी हा टँजन्सी आहे मग मला सांगा काय सांगता हा काय AR हा कोण रे AT समोरासमोर कुठूनही उचलून घेतात हा इथे हा असं तर हा काय E तुम्ही इथून इथपर्यंत गेलात असे आणि इथून इथपर्यंत गेलात म्हणजे इथून इथपर्यंत जाता हा ट्रायंगल लॉ वापरला हा अँगल किती 90 डिग्री कारण हा अलॉंग रेडियस आहे ना हा अलॉंग टँजंट रेडियस आणि टँजंट परपेंडिक्युलर असते त्यामुळं पायथागोरस थेरम नुसार A इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर असते AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर ओके A is equal to A square is equal to AT square plus AR square taking the square root and it is the magnitude of resultant acceleration okay magnitude of resultant acceleration then see here non-UCM and UCM that is circular motion चे दोन प्रकार UCM आणि नॉन UCM UCM मध्ये ओमेगा कॉन्स्टंट असतो आणि नॉन UCM मध्ये ओमेगा व्हेरिएबल असतो ओमेगा कॉन्स्टंट असेल तर अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय dt इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मग AT बरोबर काय रे R अल्फा 0 याचा अर्थ AT 0 मग AT 0 तर या ठिकाणी पहा वेक्टर A बरोबर AT प्लस AR तर AT जर 0 असेल तर रिझल्टंट लिनियर ऍक्सलेरेशन बरोबर काय 0 प्लस AR सो वेक्टर A इज इक्वल टू AR याचा अर्थ A म्हणजेच AR असते सेंट्रिपेटल ऍक्सलेरेशन किंवा रेडियल ऍक्सलेरेशन म्हणजे लिनियर ऍक्सलेरेशन असते कशात UCM मध्ये मग नॉन UCM मध्ये ओमेगा व्हेरिएबल आहे याचा अर्थ अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय dt याचा अर्थ AT 0 नाही रेडियल तर 0 नाहीच आहे याचा अर्थ वेक्टर A बरोबर वेक्टर AT प्लस वेक्टर AR याचा अर्थ व्हॉट इज द मॅग्निट्यूड स्क्वेअर ऑफ AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर UCM ला मात्र काय रे UCM ला मात्र AT काय असतोय 0 असतोय कारण ओमेगा कॉन्स्टंट अल्फा 0 आणि AR मात्र 0 नसतोय याचा अर्थ A बरोबर AR हेन्स A इज इक्वल टू AR आणि इकडे नॉन UCM मध्ये दोन्ही ऍक्सलेरेशन असतात मग या ठिकाणी पहा AT बरोबर काय R अल्फा म्हणजे AT इज इक्वल टू काय अल्फा क्रॉस R आणि AR बरोबर काय ओमेगा V तर AR इज इक्वल टू काय रे दॅट इज द ओमेगा क्रॉस V
ओमेगा क्रॉस व्ही हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि हे एकमेकांना परपेंडिक्युलर. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, period of revolution. Period of revolution denoted by capital T. Period means कालावधी. Period म्हणजेच कालावधी. Consider here हे सर्क्युलर मोशन आहे, अँटी क्लॉकवाईज. हे सेंटर, ही रेडियस आहे आर. समजा आपला हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल आहे, त्याचा मास आहे आणि असा फिरतो. युसीएम करतोय. काय करतोय? युसीएम करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय करतोय तो? युसीएम करतोय. पार्टिकल मोशन कोणती करतोय? युसीएम. म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे त्याचा. मग एका फेरीला जेवढा वेळ लागेल तेवढा दुसऱ्या फेरीला, तेवढा तिसरीला, तेवढा चौथीला, म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे. मग एका फेरीमध्ये किती अंतर कव्हर करतोय? 2πr. एका फेरीमध्ये एक रिव्हॉल्युशन मध्ये किती अंतर कव्हर करतोय? 2πr. एका रिव्हॉल्युशनला टाइम किती लागतोय? टाइम किती लागतो त्याला आपण पिरियड म्हणतो. किती स्पीडने चाललाय? फी हा स्पीड, इथं वेलॉसिटी डायरेक्शन दाखवल्यामुळे स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट आहे. मग मला सांगा, एका फेरीला कुणाला? पार्टिकलला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणतात. द टाइम टेकन बाय पार्टिकल, कोणता पार्टिकल? परफॉर्मिंग, कोणते मोशन करतो ते सांगायचे. परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कशासाठी? टू कंप्लीट वन फेरी, वन रिव्हॉल्युशन is called period of revolution. Period of revolution. Okay. Period of revolution. It is denoted by period, time small t ने दाखवतो, denoted by capital T. मग आपल्याला माहिती आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ हा फॉर्म्युला आहे. मग वेग किती? v, अंतर किती? 2πr, टाइम किती लागला? वेळ किती लागला? कॅपिटल T. पिरियड. एक फेरीमध्ये अंतर किती कव्हर करतो? 2πr. मग पिरियड बरोबर काय रे? T = 2πr डिवाइड बाय v होईल. म्हणजेच पिरियड = circumference divided by velocity. Right? Capital T = circumference 2πr divided by v. This is the formula of period. In terms of r काय? r काय रे? रेडियस. v काय? लिनियर वेलोसिटी. आणि t काय? पिरियड. दॅट इज द पिरियड. हे झालं इन टर्म्स ऑफ लिनियर वेलोसिटी. बट v = r ओमेगा असते. रिलेशन पाहिलं आपण. मग t = काय रे? 2πr डिवाइड बाय r ओमेगा. r कॅन्सल. That is the t = 2π divided by omega. 2π divided by omega. ओमेगा का है? एंगुलर वेलोसिटी. एंगुलर वेलोसिटी. एंड t का है? पीरियड.
आणि म्हणून लक्षात ठेवा एक फॉर्म्युला टी 2πr डिवाइडेड बाय व्ही. नंबर बी टी इज इक्वल टू 2π डिवाइड बाय ओमेगा. ओमेगा ओके. SI युनिट काय आहे यांचं? SI युनिट पिरियडचं दॅट इज द सेकंड. दॅट इज द सेकंड. ओके. मला सांगा या फॉर्म्युलावरून अँग्युलर व्हेलॉसिटी काढता येईल ना? ओमेगा इज इक्वल टू टी इकडं ओमेगा तिकडे 2π डिवाइड बाय टी. मग जर तुम्हाला टी माहित झाला, पिरियड माहित असेल, तर तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी काढता येते. पिरियड माहित असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी काढता येते. पिरियड म्हणजे काय? जो पार्टिकल UCM करतो त्या पार्टिकलने एक फेरी पूर्ण करण्यासाठी घेतलेला किंवा लागलेला टाइम टेकन म्हणजे घेतलेला किंवा लागलेला टाइम रिक्वायर्ड किंवा टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग UCM टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. एक फेरी एक फेरी एक फेरी घर 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 असा फिरतोय. एक फेरी एक फेरी एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कुणाला? पार्टिकलला. which performing uniform circular motion is called as the period. मग पिरियडचे दोन फॉर्म्युले मिळाले, एक इन टर्म्स ऑफ लिनियर व्हेलॉसिटी आणि इन टर्म्स ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. टी इज इक्वल टू 2πr डिवाइड बाय व्ही आणि टी इज इक्वल टू 2π डिवाइडेड बाय ओमेगा. आता पहा, जर पिरियड माहित असतील तर तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी काढता येतात. त्या ठिकाणी एक काय टी इज इक्वल टू 2πr डिवाइडेड बाय व्ही. दुसरा काय टी इज इक्वल टू 2π डिवाइडेड बाय ओमेगा. यावरून मला फॉर्म्युला काढता येतो ओमेगा बरोबर 2π डिवाइडेड बाय टी. आणि टी ची किंमत माहित असेल, पिरियड माहित असेल, तर या ठिकाणी मला अँग्युलर व्हेलॉसिटी त्याची काढता येते. मग या ठिकाणी पहा सेकंड हँड. सेकंड हँड म्हणजे सेकंड काटा, बरोबर. या सेकंड काट्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? असा क्लॉकवाईज फिरतो ना काटा, 60 सेकंद, बरोबर. हा सेकंड हँड म्हणून यस लावतो. मिनिट हँड किती असते रे? एक फेरी पूर्ण केली 60 मिनिट. मिनिटाचे सेकंद करायचे 60 गुणिले 60 सेकंद. थर्ड आवर हँड TH 12 तास. एक फेरी पूर्ण केली तास काट्याने तर 12 तास होतात, 24 तास नाही. 12 तासाचे मिनिट किती? 60. मिनिटाचे सेकंद किती? परत 60. हे झालं सेकंद. SI मध्ये आहे. चौथं अर्थच्या रोटेशनचा, अर्थ रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, तो किती? स्वतःभोवती 24 तास. 24 इंटू आवरचे मिनिट, मिनिटाचे सेकंद, त्याचा गुणाकार येतो 86,400 सेकंद. आणि अर्थ रिव्हॉल्व म्हणजे सूर्याभोवती, दुसऱ्या भोवती फिरणे याला रिव्हॉल्युशन म्हणतात. रोटेशन मीन्स स्वतःभोवती भोवती. त्यावेळेस पिरियड किती? 365 डेज. एका डेचे तास किती? 24. तासाचे मिनिट किती? 60. आणि मिनिटाचे सेकंद किती? 60. हा पिरियड झाला. त्यामुळे तुम्हाला ज्यांचे पिरियड हे दिलेले नसतात, त्यामुळं क्वेश्चन काय विचारला जाईल? एक, कॅल्क्युलेट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सेकंड हँड. आता सेकंड हँड म्हणलं तर पिरियड तुम्हाला पाठ पाहिजे, काही दिलं जाणार नाही. टी इज इक्वल टू किती असेल? 60 सेकंद. सेकंड हँड म्हणतो म्हणून कळण्यासाठी यस लावतो.
आणि तुम्हाला ओमेगा यस यस फॉर सेकंड हँड क्वेश्चन मग काय येईल ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी बरोबर आहे का तर ओमेगा यस इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी यस तर ओमेगा यस इज इक्वल टू 2 इंटू 3.14 पायची किंमत 142 असते डिवाइड बाय टी यस किती 60 इज इक्वल टू 6.28 डिवाइड बाय 60 ओमेगा यस इज इक्वल टू 0.628 डिवाइड बाय 6 10 ने भागलं 0.1047 बघा तुम्ही 6 1 6 2 ला भाग जात नाही 0 वरून घेतला 8 6 चौक 24 खाल्ले 4 वरून घेतला 0 6 7 42 6 6 36 6 6 6 येत राहत एकक काय येतं रॅड पर सेकंद कारण ओमेगा बरोबर बेसिक फॉर्म्युला काय ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय डी याचं रॅड आणि हे सेकंद रॅड पर सेकंद ही आली अँग्युलर व्हेलॉसिटी कुणाची सेकंड हँडची दुसरं कॅल्क्युलेट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ मिनिट हँड ओके मिनिट हँड चा पिरियड किती 60 मिनिट इंटू 60 सेकंद 3600 सेकंद ओके तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी इज इक्वल टू 6.28 2 पायची गुणाकार डिवाइड बाय 3600 रॅड पर सेकंद हा भागाकार केला आन्सर मिळून जाईल 6.28 डिवाइड बाय 3600 इज इक्वल टू 1.744 into 10 raised to minus 3 rad per second एवढा भागाकार येतो कॅल्क्युलेट angular velocity of our hand चा पिरियड किती रे 12 तास तासाचे मिनिट मिनिटाचे सेकंद तर ओमेगा बरोबर काय 2 पाय डिवाइड बाय टी इज इक्वल टू 2 इंटू 3.14 डिवाइड बाय 12 इंटू 60 इज इक्वल टू 6.28 आणि खालचा गुणाकार किती येईल एवढा गुणाकार येईल कारण 86,400च्या हाफ याचा भागाकार केला 6.28 डिवायडेड बाय 43,200 इज इक्वल टू 1.454 into 10 raised to minus 4 rad per second. That is the angular velocity of our hand. आता काय राहिली नेक्स्ट क्वेश्चन कॅल्क्युलेट angular velocity of a rotation of earth रोटेशन म्हणलं तर स्वतःभोवती किती वेळात पूर्ण करते 24 तास तासाचे मिनिट किती 60 मिनिटाचे सेकंद 60 याचा गुणाकार येतो 86,400 सेकंद तर व्हॉट इज द ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी 2 into 3.14 divided by 86,400 सेकंद is equal to 6.28 divided by 86,400 सेकंद 6.28 divided by 86,400 second we get the angular speed of earth is equal to 7.269 into 10 raised to minus 5 rad per second. That is the angular speed or angular velocity of earth. या ठिकाणी पहा आता तुम्ही रिव्हॉल्युशनचं काढू शकता समजा ही काठी आणि याच्या भोवती फिरते मला सांगा ही काठी अशी फिरली
ही इथं अशी आली, इथून इथपर्यंत टोक गेलं, किती टी इज इक्वल टू 10 सेकंद. आणि इथं अँगल केला थीटा, इथं अँगल केला थीटा. हे शेवटचा टोकाचा अँग्युलर स्पीड, याचा अँग्युलर स्पीड, हे टोक इथं जाईल ना, त्यावेळेस हा अँगल किती, याचा अँग्युलर स्पीड, या पॉइंटचा अँग्युलर स्पीड, याचा अँग्युलर स्पीड, याचा अँग्युलर स्पीड, याचा अँग्युलर, सर्वांचा अँग्युलर स्पीड किती, थीटा बाय टी. बट याचा लिनियर स्पीड व्ही किती, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. याचा आर आहे हा, याचा किती लिनियर स्पीड या पॉइंटचा, हे अंतर आहे R1 समजा. याचा स्पीड किती, व्ही इज इक्वल टू हे अंतर R2, व्ही इज इक्वल टू R2 इंटू ओमेगा, कारण अँग्युलर स्पीड सेम आहे. समजा कन्सिडर करा एक काठी, एक काठी तिच्या सेंटर भोवती फिरते, एका एंड भोवती फिरते, अशी हे अशी फिरते, बरोबर. तिचा अँग्युलर स्पीड दिला रोटेट होण्याचा ओमेगा इज इक्वल टू 0.5 रॅड पर सेकंड. ही 1 मीटरची काठी, तर व्हॉट इज द लिनियर स्पीड ऍट मिडल पॉइंट, या मिडल पॉइंटचा लिनियर स्पीड किती असेल असं विचार. मग हे अंतर किती रे मिडल पॉइंटचं, 0.5, 0.5. मग व्हेलॉसिटी ऍट मिडल पॉइंट इज इक्वल टू डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय ओमेगा, हा फॉर्म्युला. मग इथपर्यंत ही रेडियस काय, ही नाही घ्यायची, तुम्हाला इथली व्हेलॉसिटी विचार, 0.5 गुणिले 0.5 इज इक्वल टू काय रे 0.25 मीटर पर सेकंड. आणि एंडची व्हेलॉसिटी किती, एंडची परत आर इंटू ओमेगा, आर किती एंडचा, सेंटर पासून 1 इंटू 0.5 इज इक्वल टू 0.5 मीटर पर सेकंड. तर ते लिनियर व्हेलॉसिटी. कारण ज्यावेळेस एखादी बॉडी फिरते स्वतःभोवती, त्यावेळेस या बॉडीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 10 सेकंद लागत असतील, तर याचे 10 सेकंद, याचे 10 सेकंद, याचे 10 सेकंद, याला 10 सेकंद. पिरियड जर सेम असेल तर ओमेगा सेम असतो, कारण 2 पाय डिवाइड बाय टी, 2 पाय कॉन्स्टंट आहे, ओमेगा डिपेंड्स अपॉन टी. आणि टी जर प्रत्येक पार्टिकलचा सारखा असेल तर अँग्युलर स्पीड देखील कसा असतो, सेम असतो. अँग्युलर स्पीड कसा असतोय, सेम. ओके, इथे थांबू आपण. Thank you, sir. Okay, we can stop here.